आजच्या वर्धापन दिनी आपले आजचे प्रमुख सत्कार मूर्ती आदरणीय बाबा यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतोय। येथे उपस्थित असलेले माझे आई, अण्णा, माजी केंद्रीय मंत्री आदरणीय सुरेश प्रभूजी, ताई, सकाळचे संपादक दादा कैलास महापती साहेब, नाना पवार साहेब, अभयजी देशपांडे सर, सर्वच सन्माननीय आदरणीय व्यक्तिमत्व व उपस्थित सर्व बंधू भगिनी सर्वांना जय जिजाऊ, जय महाराष्ट्र। लहानपणापासूनच आई वडिलांचे संस्कार होते तर आपण आपल्या बरोबर आपल्या समाजाचंही काहीतरी देणे लागतं। त्या उद्देशाने 2008 साली जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेची निर्मिती करण्यात आली। प्रभू साहेब आपल्यासारख्यांचा आदर्श घेऊन किंवा अण्णा बसलेत, अण्णाही व्यवसायातनं आलेल्या 2 पैशापैकी माझ्या माहितीनुसार गेल्या 40-50 वर्षामध्ये या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आलेल्या कुठल्याही माणसाला रिकाम्या हाता परत पाठवत नाही। हे संस्कार अण्णांचे संस्कार किरण भैयाने घेतलेत, माझ्या आई बाबांनी पण तेच संस्कार दिले, ते संस्कार घेऊन आम्ही हे काम करतोय। हे काम करत असताना आपल्या कुटुंबाव्यतिरिक्त जे व्यवसायातून आलेले धन आहे हे समाजाचं देणं आहे। मग ज्या समाजामध्ये आपण जन्माला आलोय तिथे कुठल्याही प्रकारची इच्छा आकांक्षा अपेक्षा न ठेवता, ज्याप्रमाणे आपले आई बाबा आपल्याकडनं अपेक्षा ठेवत नाही परत काय देईल त्या उद्देशानेच आपणही आपल्या समाजातल्या दीनदुबळ्याच्या दुःखासाठी आपला पैसा व्यवसायातून आलेला वापरला पाहिजे, त्या उद्देशाने जिजाऊ काम करते। मग मला आठवते 90-91 ला जव्हार येथील वावरवानी बालमृत्यूकांड झाला होता। 115 की 120 मला वाटतं महापती साहेबांनी बातम्या छापल्या होत्या चांगल्या पद्धतीने त्यावेळेस, का 120च्या दरम्यान लहान लहान कोवळी अपत्य कुपोषणाने मृत्युमुखी पावली होते। त्याच वेळेस मनाला वाटलं का आपण ज्या जिल्ह्यात राहतोय, ज्या तालुक्यात राहतोय त्या तालुक्यातले असे लहान लहान बाळका मृत्युमुखी पावतात। मग त्याच्या मुळाशी गेल्यानंतर कळलं तर एकतर शासनाकडनं आलेला बजेट त्या समाजापर्यंत पोहोचला जात नाही, काही तुटपुंजा 0.5% लोक त्याचा लाभ घेतात, उरलेल्या समाजाला शिक्षण नाही, आरोग्य व्यवस्था नाही, त्यामुळे ही अशी भीषण परिस्थिती निर्माण होते। त्या दृष्टीने अगदी मनाशी ठरवलं का गुजरातच्या बॉर्डरपासून मोखाड्यापासून तर सावंतवाडीपर्यंत आपला कोकणचे 5 जिल्हे हे शिक्षणाने समृद्ध झाले पाहिजेत, आरोग्य व्यवस्थेने समृद्ध झाले पाहिजेत, युवांना रोजगार समृद्ध दिला पाहिजे, शेतकऱ्यांना शेतीचा विकास केला पाहिजे, त्याचबरोबर महिलांनाही स्वयंरोजगार देण्याचं काम केलं पाहिजे। त्या दृष्टीने जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था काम करते। आज आनंद वाटतोय की जिथे जाऊ तिथे म्हणजे अगदी तलासरी तालुक्यातली एक वाडू नावाची मुलगी, जिचं 10x10चं कुडाचं घर आहे, काही वरती प्लास्टिक टाकलेलं आहे, ते आपल्या झळपोलीच्या जिजाऊ मध्ये 2 वर्षभर पोलीस प्रशिक्षण घेत होती। 8 महिन्यापूर्वी तिच्या भावाने सुसाईड केलं, आत्महत्या केली का बाबा घरी पैसे नाही म्हणून। ती मुलगी परत तलासरीला जाऊन कंपनीमध्ये कामाला लागली होती। त्या मुलीला पुन्हा आमच्या अरविंद सरांनी घेऊन आले आणि आज ती सिंधुदुर्ग पोलीस मध्ये नोकरी करते। अगदी कोल्हापूरून आलेले स्वप्नील मानेसारखे करून लहानपणी आई गेल्या होत्या, शिक्षण घेत असताना इंजिनिअरिंगचे बाबा गेले, ते 2018 ला झळपोलीच्या जिजाऊ नगरीमध्ये आले। त्यांनी UPSC होण्याचं स्वप्न पाहिलं, त्याला संपूर्ण व्यासपीठ जिजाऊने निर्माण केलं। आज अभिमानाने सांगतो की वयाच्या 25व्या वर्षी UPSC क्रॅक करून आज पश्चिम बंगालमध्ये IPS ची नोकरी करतात, ते आपले स्वप्नील माने सर। मोखाड्याची तरुणी मोहिनी बारमल सारखी तरुणी 19व्या वर्षात पोटात 2.5 महिन्याचं बाळ असताना पती जातात हार्ट अटॅकने। सासू तिच्या मुलाला जन्म घालायला सांगते, त्यानंतर ती ठाण्याच्या पोलीस भरती केंद्रामध्ये येते, लोकांची धुनी भांडी करून सासू आणि ती एक जण बाळाजवळ थांबून ती लेक्चरला थांबायची नाही। केदार सर आमच्या इथे आहेत, ते त्यावेळेस ठाण्याची पोलीस भरती केंद्र सांभाळत होते। त्याच वेळेस तिला विचारलं जातं, ती रडायला लागते का आम्ही दोघी मिळून 8-10 घरांना काम करतो आणि आम्हाला 7-8 हजार रुपये मिळतात, कारण बाळाला दूध आणि अन्नाची व्यवस्था आम्ही ते धुनी भांडी करून देतो। त्याच दिवशी तिला संध्याकाळी आम्ही 15,000 रुपये अभ्यास करण्याचा पगार देतो आणि पगार घेतल्यानंतर तिला पोलीस भरती उशीर होते। त्याच काळात तत्कालीन मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब होते आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये अग्निशमक दलाची भरती निघाली आणि तिथे भरतीची एक सिस्टीम होती, तर मैदानी सिस पेन्सिलनी हाईट उंची लिहिली जायची, धावणं लिहिलं जायचं। मी मुख्यमंत्री महोदयांना सह्याद्री रेस्ट हाऊसला भेटलो, त्यांना सांगितलं की ही पेननी लिहायला सांगा। त्यांनी ताबडतोब चहल म्हणून तेव्हा आयुक्त होते, त्यांना सांगितलं
आणि 800 विद्यार्थ्यांमध्ये 119 विद्यार्थी आपल्या जिजाऊचे लागले, त्यामध्ये ती मोहिनी भारमली आज दादरच्या सबस्टेशनला आहे. अनेक विद्यार्थी घरून आई वडील लग्न करून देतात म्हणून जव्हारची पळून आलेली मुलगी नंतर कागदपत्र घेऊन येते, तिच्या बहिणीलाही बोलवतो, दोन्ही बहिणी पोलीस दलामध्ये लागतात. अगदी बीड वरून आलेले नागनाथ लाड नावाचा तरुण ऊसतोड मजुराचा पोरगा, त्याला क्लास 1 ऑफिसर व्हायचं होतं, आज डीवायएसपी होऊन पालघरच्या हेडक्वार्टरला डीवायएसपी म्हणून काम बघतात. हे अशी हजारो उदाहरणं आपल्याला देता येतील. आजचे आपले वक्ते आहेत इंद्रजित देशमुख सर, तर ते सचिव होते ग्रामविकासचे. आपले दुसरे वक्ते आहेत आदरणीय सुरेश प्रभूजी, तर त्यांच्या ज्ञानाबद्दल जगामध्ये अभ्यास केला जातो का, जगामध्ये त्यांचे विचार ऐकले जातात. जेव्हा आपण ज्ञान घेऊ, मोठे शिक्षण मिळू, तेव्हाच आपला समाज पुढे जाणार आहे. अगदी ताट मानेने सांगतोय का आपल्याला आपल्या माणसांनी स्वप्न मोठी पाहिली पाहिजेत. काल परवाच कल्याण तालुक्यामध्ये आम्ही फळेगाव नावाच्या गावामध्ये एका पोलीस झालेल्या तरुणीच्या स्वागतासाठी गेलो. का अगदी वाईट वाटतं का, कल्याण महापालिकेपासून अगदी हाकेच्या हातावर बिल्डिंग दिसतात तिथं, परंतु ती मुलगी 92% 10वीला मार्क मिळाले आणि तिला पुढे काय करायचं काय माहिती नाही. शेजाऱ्यांनी सांगितलं ITI ला जा, तिने ITI केला. ITI केल्यानंतरही तिला नोकरी नाही. मग तिला कोणीतरी सांगितलं पोलीस भरती केंद्र जिजाऊचं चालू झालंय, ती एका झटक्याच पोलीस झाले की त्या जिल्ह्यामध्ये पहिली आली जिथे नोकरी लागली तिथे. परंतु त्याच वेळेस जर त्या मुलीला जर स्वप्न मोठे दाखवली असती तर मला वाटतं ती देशमुख साहेबांसारखी ती IAS होऊ शकत होती. आणि अशी रत्न आपल्याला आम्हाला शोधायची. आज आता जिजाऊच्या मार्फत गेल्या वर्षभरात 34 विद्यार्थी इथे प्रशासनामध्ये लागलेत. हजारो महिलांना आपण प्रशिक्षण देऊन त्यांना स्वयंरोजगार देऊन जागच्या जागावर कसं रोजगार उपलब्ध होईल त्यासाठी आपण प्रयत्न करतोय. प्रत्येक तालुक्यामध्ये रत्नागिरीच्या आपण संगणक प्रशिक्षण देऊन विद्यार्थ्यांना पुढे भविष्यात लागणाऱ्या कुठल्याही नोकरीसाठी आवश्यक असलेले अगदी 10,000पासून 3-3 लाख रुपयाचे क्लासेस आपण मोफत देतोय. यामध्ये विचारत आहे का आपला विद्यार्थी कुठेही कमी पडता कामा नये. ज्याप्रमाणे कोकणचा हापूस आंबा जगामध्ये जातोय, आज आपण बघतोय का निसर्गामुळे कोप होऊन भयानक परिस्थिती निर्माण होते शेतकऱ्याला, तर अशा वेळेस आपल्याला त्याच हापूस आंब्याचे आपणही वारसदार आहोत. इथले रत्न जे आहेत त्या रत्नांना शोधून आम्हाला त्यांना देशातच नव्हे ते जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पाठवण्यासाठी विनंती करण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आता आपण ज्याप्रमाणे झडपोलीमध्ये प्रभूसाहेब देशातला पहिला प्रयोग आम्ही करतोय झडपोलीमध्ये, काही इयत्ता 9वी पासून JEE नीटचे क्लासेस सुरू केले, स्पर्धा परीक्षेचं फाउंडेशन सुरू केलेलं आहे. त्याचबरोबर CA आणि न्यायव्यवस्थेचं फाउंडेशन सुरू केलेलं आहे. जे गोरगरिबांची मुलं असतात त्यांनी मोठी स्वप्न पाहिली पाहिजेत. उद्याला सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आपल्याला या मातीतून गेले पाहिजेत, अशा प्रकारचं स्वप्न आहे. देशातच नव्हे तर जगाच्या सर्वात मोठ्या कंपन्याचा MD ज्याप्रमाणे सुंदर पिचाई गेले त्याप्रमाणे या आपल्या मातीतून गेला पाहिजे. अशा प्रकारचे स्वप्न आपणही मुलांना दाखवा, त्यांना कुठलीही अडचण येणार नाही. ही ग्वाही तुम्हाला आजच्या दिवशी देतोय. आपण स्वप्नच पाहिले नाही तर आपण कसे पुढे जाणार. आपलं स्वप्न असतं 10 बाय 10. परवा मंडणगडला फिरत असताना मी बघितलं 10 बाय 10ची रूम असते, वडिलांनी घेतलेली. मग मुलाचं लग्न होतं, मग मुलगा त्या आई वडिलांना सांगतोय का आता तुम्ही गावी जा. अगदी 80-85 वर्षाची आई बाबा घरी येऊन राहतात, त्यांना जेवण बनवण्याचं ज्ञान नसतं, तर ते काय करणार एवढ्या वयामध्ये. तिथे आरोग्याची अवस्था बघितली तर आमच्या जवाहर मोखाडे सारखीच अवस्था तिथली आहे. तर या सगळ्या अवस्था बदलण्यासाठी आता हॉटेलमध्ये काम करणारा, लिफ्टमन, घरकाम करणारे कोकणची ताई, ड्रायव्हर, हे सगळं चित्र आम्हाला बदलायचंय. आपल्या मुलांना सांगा स्वप्न मोठे दाखवा आणि मोठी स्वप्न पहा. आम्ही पण गावोगावी फिरतोय, गावोगावी तेच मार्गदर्शन करतोय का मुलांना स्वप्न मोठी दाखवा. मग ते खेळामध्ये असतील, शिक्षणामध्ये असतील किंवा अण्णा किंवा मी उद्योग करतो अशा उद्योगामध्ये असतील, तर ती मोठी स्वप्न पाहून त्याच्यातून आलेला पैसा हा समाजाच्या हितासाठी लागला पाहिजे असं मला वाटतं. तर अशी व्यक्तिमत्व आपण तयार करूया. आज आपण बघतोय, मगाशी सांगितलंय ने तर 2024च्या प्रमोद महाजन मैदानामध्ये मी सांगितलं होतं की या जिल्ह्यासाठी आपण मोफत रुग्णालय सुरू करू. मला माहितीये का उद्या मेल्यानंतर कोण कोणाला बघत असतं, आणि माझं स्वप्न आहे का जो जिवंत आहे तेव्हा त्यांची पूजा केली पाहिजे. ज्या आई वडिलांमुळे आपण जन्म घेतलेला आहे त्यांच्या समोरच त्यांना त्यांचं आपण काय देणं लागतो त्याचं थोडंफार काय देता येईल तर ते देण्याच्या दृष्टीने ज्याप्रमाणे भगवान महादेव सामरे मोफत रुग्णालय झडपोली पालघर येथे आहे, ज्याप्रमाणे भगवान महादेव सामरे मोफत रुग्णालय ठाण्यामध्ये शहापूर येथे, त्याप्रमाणे रत्नागिरीमध्ये हे सुरू करू हे आश्वासित केलं होतं. आणि तेव्हाही सांगितलं होतं का कुठल्याही इच्छा आकांक्षा घेऊन मी इथपर्यंत आलेलो. लहानपणापासूनच माझ्या डोक्यात आहे का कोकणातील आपला माणूस, मग जव्हारचा आदिवासी असेल, ठाण्यातला कुणबी आगरी कोळी असेल,
रायगड मधला माणूस असेल किंवा इथला रत्नागिरी सिंधुदुर्ग माणूस असेल, एकटा माणूस मोठं होऊन नाही चालणार. तर हा समाज आपल्याला मोठा करायचा असेल तर शिक्षण हेच सगळ्यात महत्वाची गोष्ट गरज आहे. आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देणे हे आपलं काम आहे. त्या दृष्टीने जिजाऊ काम करते. आज अभिमान वाटतोय का आपल्याला दुसरी कुठली स्वप्न नाहीत, परंतु मी नक्कीच सांगतोय, अण्णा बसलेत, बाबा बसलेत, प्रभू साहेब बसलेत. आज पोलीस कॉन्स्टेबलचा आपल्याला सत्कार करण्याची संधी मिळाली, पण भविष्यामध्ये याच मंचावरती आपल्याला या जिल्ह्यातून IAS IPS झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याची संधी मी आपल्याला देईन. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू या मातीतून घडले पाहिजे, त्यासाठी आपण करू. आम्ही नेहमी सांगत असतो का कोकणची भूमी मरण्यासाठी आणि मारण्यासाठी आहे. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बघा, इंग्रजांचा इतिहास बघा, अगदी काल परवाचा महाराष्ट्र स्वातंत्र्य दिनाचा इतिहास बघा. प्रत्येक लढ्यामध्ये या 5 जिल्ह्यातले शेकडो व्यक्तिमत्व गेलेले आहेत किंवा हुतात्मे झालेले आहेत. तर आता आपल्याला एकमेकाचा हात धरून मोठं करायचंय. प्रत्येकाला मोठं करण्याचं स्वप्न हे प्रत्यक्षात अवतरण्यासाठी मी आपल्यापर्यंत आलेलो आहे. आपण ज्या आशेने बघताय त्याच आशेने कुठली जात धर्मापलीकडे. छत्रपती शिवाजी महाराजांनी काय जात बघितली होती का? आरमार प्रमुख जेव्हा मुस्लिम केला होता तेव्हा जे देशावर प्रेम करतात ते सर्व धर्मीय हे आपले असतील, जे देशाच्या विरोधात असतील मग त्या आपल्या धर्माचे असले तरी ते विरोधकच असतील. एवढं या प्रसंगी मी आपल्याला सांगतोय. जे आपले आहेत त्यांना आपण स्वीकारून आज महागाई वाढते, जागतिक महायुद्ध वाढतंय, या सगळ्या गोष्टीवर मात करण्यासाठी आपण सर्वजण एकत्र झालो पाहिजे. जसा देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजींनी सांगितलं का तेल वाचवण्यासाठी आपण मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं का 25-50 हजार समाज बांधव त्या कार्यक्रमाला येणार होते. परंतु तो कार्यक्रम आपण मोदी साहेबांच्या आदेशामुळे का तेल वाचलं पाहिजे, कारण आज महायुद्ध संपल्याचा आजपर्यंत काही लक्षणं दिसत नाही. त्या दृष्टीने आपण एक छोटेखानी कार्यक्रम घेतला. त्याप्रमाणे आपल्याला आपला देश बलवत्तर करायचा असेल तर जिजाऊच्या हजारो विद्यार्थ्यांपैकी 70 ते 80% विद्यार्थी आई वडील नसलेले विद्यार्थी प्रशासनामध्ये नोकरीला गरीब लागलेले आहेत. अशा प्रकारचे गरीब विद्यार्थी आपण सर्वजण शोधूया. मी तर जाहीरपणे सांगत असतो का कोकणच्या मातीतील कुठलाच नागरिक माझा, कुठलीच ताई, कुठलाच आई या बाबा आरोग्याच्या असुविधे वाचून त्याला मृत्यू मिळता कामा नये आणि कुठलाच विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये. ही काळजी आपणही गावोगावी घ्या. पोलीस तर लागतीलच, गट करडच्या 36 प्रकारच्या परीक्षा होतात, त्यामध्ये तर अनेक विद्यार्थी लागतीलच. परंतु आता आपण चाफ्याला एक सेंटर चालू करतोय. तिथे इयत्ता 9वी पासून ज्यांना स्पर्धा परीक्षाबाबत अधिकारी व्हायचंय देशमुख साहेबांसारखं, ज्यांना उद्याला डॉक्टर व्हायचंय, इंजिनियर व्हायचंय, IIT सारख्या इन्स्टिट्यूट मध्ये, ज्यांना CA न्यायव्यवस्था व्हायचंय, त्याचं प्रशिक्षण इयत्ता 9वी पासूनच आपण सुरू करतोय. तिथे IIT दर्जाचे शिक्षक ज्याप्रमाणे झडपोलीला आहेत त्याप्रमाणे शिक्षक इथेही आणतोय. आपण आपल्या हुशार विद्यार्थ्यांना सांगा का ज्याप्रमाणे मासाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना विचार दिले त्याप्रमाणे आपणही गावातील प्रत्येक विद्यार्थ्याला तसे विचार द्या आणि लढण्याची, म्हणजे आज तलवार घेऊन लढण्याची गरज नाही, तर आज पेन आणि वही घेऊन लढण्यासाठी सज्ज राहा. आणि आपल्याला कुठलेही, मी तर जाहीरपणे गावागावामध्ये सांगतोय का माझ्या या भूमीतील कुठल्याही नागरिकाला आरोग्य सुविधेसाठी जमीन विकायला लागणार नाही आणि कुठल्याही विद्यार्थ्याला शिक्षणासाठी आई वडिलांना सोनं गहाण टाकायला लागणार नाही. याची काळजी मी माझ्या आई वडिलांसमोर किंवा आई वडिलांच्याच लेवलचे सर्व समोर अतिथी बसलेत त्यांच्या समोर आपल्याला सर्वांना सांगतोय. परंतु आपण लक्षात घ्या का आपल्यालाही काहीतरी करायचंय. आपल्या गावातील रुग्ण असतील, गावातील जे आई बाबा असतील, त्यांच्याही आरोग्याची, त्यांच्याही उपजीविकेची आपल्याला सर्वांना काळजी घ्यायची. आणि ज्या गावातील वडील नाही, आई वडील नाही, अशा विद्यार्थ्यांनाही आम्हाला शिक्षण द्यायचंय. त्यासाठी आपण सांगा ती व्यवस्था करण्यासाठी जिजाऊ तुमच्या बरोबर कुटुंबाप्रमाणे. सकाळी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष भेटले, त्यांना मी सांगितलं का आपण सिंधुदुर्गाच्या प्रत्येक तालुक्यामध्ये, जशी सावंतवाडीला स्पर्धा परीक्षा अभ्यासिका मला वाटतं पारसेकर साहेब 5 जण नोकरी लागली ना, तिथं 6 जण लागले. तर अशा प्रकारच्या प्रत्येक तालुक्यामध्ये स्पर्धा परीक्षा अभ्यासिका सुरू करूया. पोलीस व सैन्य भरती केंद्र सुरू करूया आणि एखादं JEE नीटचं सेंटरही सुरू करूया. कारण 4-4, 5-5 लाख रुपये फी भरणारे आपल्याकडे पालक नसतात आणि त्यामुळे ती स्वप्नच लहान बघतील. तर उद्याला कशा आपली व्यवस्था सुधारणारे, आपल्याला आपला देश बलवत्तर करायचंय तर विद्यार्थ्यांना चांगलं उत्तम प्रकारचं शिक्षण देऊन उच्च पदावर आपला विद्यार्थी गेला पाहिजे. अशा प्रकारचं स्वप्न दाखवूनच नाही तर प्रत्यक्षात अवतरण्यासाठी आपण सर्वजण सज्ज होऊया. आज या कार्यक्रमासाठी आलेले सर्वच मान्यवरांचं मी माझ्याकडून आभार मानतोय आणि बऱ्याच वक्त्यांचं आपल्याला भाषण ऐकायचं, मी माझं बोलणं थांबवतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.